जेव्हा जेव्हा आपण एखादी गोष्ट किंवा एखादी रेसिपी असेल आवडीने हौसेने करायला घेतो ना, तेव्हा बघा नेमकं हे असं काहीतरी बिघडून बसतं. तुमच्या बाबतीत पण असंच होतं का? कमेंट करून नक्की सांगा. तर काय झालं, आपल्या चॅनेलसाठी छान असा व्हिडिओ शूट करायला घेतला आणि सुरुवातीलाच हे 1.5 लिटर दूध फुटलं. फुटलं तर फुटलं, पूर्ण फुटलं पण नाही. आता वाया तर नाही जाऊ द्यायचं आहे आपल्याला, कारण जे होतं चांगल्यासाठी होतं. म्हणून आपण काय केलं, परत त्यात थोडासा अर्धा लिंबूचा रस पिळून घातला आणि जेवढं दूध त्याच्यामध्ये शिल्लक होतं त्याला पण फोडून घेतलं. म्हणजे एकूण काय, याचं पूर्णपणे आपण पनीरच करून घेतलं. आता हे मस्त पनीर झालं म्हटल्यानंतर मस्त काहीतरी आता पनीरचा मेनू तर होणारच. तर हे फुटलेलं दूध चांगलं सुती कपड्यामध्ये गाळायला ठेवून दिलं. गरम गरम पाणी होतं याचं, ते पहिलं काढून टाकायचं आणि नंतर मग परत साधं पाणी घालायचं. म्हणजे त्यात जो लिंबूचा रस घातला आहे ना, त्यामुळे जर आंबट झालेलं असतं ना पनीर, ते पण सगळं आपण आता धुवून काढायचं. तर अशा पद्धतीने मी हे मस्त पनीर करायचं खूप मनावर घेतलं. तसं पण खूप दिवसापासून इच्छा होती की चला आता भरपूर पनीर बनवू आणि काहीतरी मस्त असा पदार्थ बनवू. तसं काही घडत नव्हतं. त्यामुळे हे काहीतरी असं घडलं, त्यामुळे आपण छान असा आता याचा पदार्थ बनवणार आहोत. तर बघा, हे अशा पद्धतीने मी पनीर पूर्णपणे परत एकदा छान थंड पाण्यात मिसळून घेतलं आहे. अशा पद्धतीने त्याला मस्त अशी वडी पडेल असं याची गुठळी करून घ्यायची. एक प्लेट घेतले, त्याच्यावरती असं एक जाळीदार झाकण ठेवलं. त्याच्यावरती हे आपलं पनीरचं गाठोडं ठेवलं. त्याच्यावर परत एक झाकण ठेवायचं आणि वजनदार असं काहीही ठेवायचं. अर्धा ते 1 तास याला बिलकुल खोलायचं नाही. आणि 1 तासानंतर मी हे परत खोलून बघितले. बघू शकता आता आपलं पनीर कसं भारी बनलं आहे. आणि जे मी दूध घेतलं होतं ते पूर्णपणे गाईचं दूध होतं. त्यामुळे पनीर आपलं अशा पद्धतीने प्रॉपर आणि व्यवस्थित बनलं आहे. मला तरी आवडलं. आता मी याची रेसिपी काय बनवते हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. तर तोपर्यंत माझ्या ह्या वेदिका रेसिपीजला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि बेल बटन प्रेस करा आणि ऑल लिहिलेलं असेल ते बटन प्रेस करा. म्हणजे माझे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जातील.